मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय। उद्या खरं पाडवा आहे आणि आज सकाळपासून आमची धावपळ चालू, म्हणजे कालपासूनच। काल आमची सुगी झाली आणि ते सगळं आणलं आणि बाळवणं टाकली होती गव्हाची। 4 दिवसापूर्वी गहू काढले होते, त्याचं सगळं म्हणजे ऊन द्यायला चैत्राचं आम्ही टेरेसवर पूर्ण पसरलेलं। अचानक पावसाचं वातावरण झालं आणि एवढं वारं सुटलं ना की आम्हाला रात्री 10 वाजल्यापासून 11:30 पर्यंत सगळं ते भरून ठेवावं लागलं। त्याच्यानंतर आज सकाळपासून भाभी, यादव मावशी, काका ते उपणतायत, आणून ठेवतायत। ते सगळ्या कणंग धुतल्या, पाडवा आहे म्हणून मी थोडंसं घरातलं आवरलं, बाकी तसंच पडले सगळं। आणि सकाळपासून धुवायचं, वाळवणं केलेली त्यात ठेवायची। 15 पोते आज उपणून घेतले। हा ना, सगळं उद्या अजून जाणार आहे। दाखवते मी आता की उद्या सण आहे, पण आमच्या शेतकऱ्यांची गत बघा कशी येते। बिचारीची ईद आहे आणि आमचा पण पाडवा आहेच की। हे बघा, ज्वारीचे सगळे आम्ही उपणून, गेल्या वर्षीची ज्वारी छानपैकी 2 वर्षापूर्वीची ज्वारी आहे, पण किती छान राहिली, मोत्यांसारखी ज्वारी आहे, मालदांडी प्युअर। इतका राडा घरात पडलाय, बापरे, सगळं आवरायलाच 2 दिवस जाणार आहेत। हे बघू शकताय, सगळीकडे पसारा पडलाय। हे गेल्या वर्षीचे गहू आहेत, हे थोडं भरड्याला काढले, गाई आता वेईल ना। बघू शकता इकडे लसूण असा लावलाय, 2 दिवस त्या लसणाचा राडा, अजून 100 पेंड्या येतील लसूण। तर हा असा सगळा लसूण आपण लावलाय इथं। अजून 3 लाईन होतील। ही आपली राधा, हा तिचा गोटा क्लीन करायचा आहे। अरे बापरे, आता हे उद्या चला सगळं। मला सकाळपासून दाखवायला वेळच भेटला नाही, मला आता दाखवूयात शेवटी एंड। उद्या पाडवा आहे, संध्याकाळचे 5 वाजत आलेत तरी हा आमचा राडा चालूच आहे। इकडे सगळं उपणलेलं, एवढा कचरा निघाला, हार्वेस्टरने केलं होतं तरी पण एवढं ती सगळी घाण निघाली। हे बघू शकताय, इतका राडा पडलाय घरामध्ये, बापरे। हा, अजून ज्वारी उपणायची उद्याच्याला। हे 15 पोते गहू आहेत, 15 ठिके गहू आहेत ह्याच्यामध्ये। हे सगळं भरून ठेवलंय, शिवाय आता ह्याच्यामध्ये ज्वारी टाकायची आहे। हे मोठं म्हणजे 20 ठिक्यांचं आहे, हे खूप मोठं आहे, बघू शकताय। आणि खूप दणकट आहेत। हे सगळं क्लीन करायचं आतमध्ये, घरामध्ये पण सगळा राडा पोत्यांचा, पोतेच पोते। हे मात्र आहे, हे मात्र म्हणतात। ह्याच्यामध्ये थोडं काय आहे खडाबिडा, ते पण क्लीन करायचं आहे। हे आत घ्यायचंय का भाभी? हे आत घ्यायचंय का? नाही ना, आत घ्या, पाऊस आला तर काय। हे बघू शकताय, दारामध्ये सुद्धा गहू आहे, जुना 7 ठिके गहू निघाला, तो क्लीन केला। आणि इकडे ज्वारीची पोती, अरे बापरे, हे गेल्या वर्षीची ज्वारी। हे बघू शकताय, सगळं इतका राडा पडलाय घरामध्ये। हे मात्र आहे हरभऱ्याचा, आणि हे कालचे हरभऱ्याचे पोते काल मी पटकन झाकून ठेवले, पाऊस आल्यानंतर। पोर्चमध्ये हा राडा एवढा मोठा पडलाय, असं माझं गत असते। आमची किटी बघ कशी झोपले मस्तपैकी। किटू, तू इथे झोपली। हे तीळ आहेत, दाखवते तीळ। हे तीळ उपणायचे, हे काळे तीळ एवढे झाले। 50 किलो जो टोप आहे, तर 35 किलो आपल्याला जास्तीत जास्त 37-38 किलो तीळ होतील। थोडं हे कचरा क्लीन करायचं ना आता हे पाडवा झाल्यानंतर। हो, इतका राडा आहे, शिवाय एवढ्या गडबडीमध्ये सारवण झालंय, सडा झालाय। आत्ता लाईट जाण्याच्या अगोदर पटकन सारवण करून घेतलं। इतकं काही क्लीन नाही केलं, कारण आम्हाला वेळच नव्हता। काही क्लीन नाही आहे केलेलं, फक्त आहे तसं सारून ठेवलं। 2-3 दिवसाचं शेण ठेवलं होतं, 2-3 बादल्या, 4 बादल्या होतं शेण आजच्या सकट, ते पटकन टाकून घेतलं। पुढं राहिलेल्या अंगणामध्ये सगळं पाणी मारलं पाईपनी, आणि इतका गोंधळ उठलाय। आता ध्वज आणायचा आहे, आम्ही गेले 4 वर्ष झालं ध्वज उभा करतो, गुढी उभा करत नाही, तर तो ध्वज आणतायत शौर्यचे पप्पा। आणि साखरेच्या लाईनला शौर्य गेलाय बसायला, साखर मिळते ना आम्हाला कारखान्याची, तर तो गेलाय बघापासून काकांबरोबर। तो तिकडेच आहे, त्याच्या काका आले होते, ते म्हटले चल परत कारखान्यावर जावं लागेल, तो तिकडे गेला। दुपारपासून ते लोक तिकडेच आहेत। तर सगळ्यांची अशी आज इतकी धावपळ उठली आणि सगळं क्लीन करायला, म्हणजे जिकडं तिकडं ठेवायला उद्याचं संध्याकाळ होणार आहे। तर काय आता, शेतकरी म्हटल्यानंतर असा राडा असतोच। उगवणं केलं सोपं असतं, पण जिथं तिथं ते व्यवस्थित ठेवणं, किडा जाळी लागू नये, आळ्या लागू नये म्हणून ते वारंवार त्याला उन्हं देणं। त्याला आम्ही हे वापरत नाही, धान्य संरक्षक पावडर वगैरे काही वापरत नाही, तर ते सगळं हे करते मी। हे सगळं बारकावे
ध्यानात ठेवून सगळं करणं ऑर्गॅनिक पद्धतीने तर खूपच जड असतं. हा आज माझा असा अवतार आहे. तरी पण उद्या सकाळी मला नवीन वर्षाचं स्वागत खूप छान पद्धतीने करायचं आहे. कारण अन्नदाता बाबा, शेवटी शेतकरी आहे, ब्रँड आहे शेतकरी, तर छानपैकी करणारच. आनंदाने मी उद्याचा सण ध्वज उभारणार आणि मस्त पुरणाचा स्वयंपाक करणार आहे. शोरला श्रीखंड खायचं आहे, तर श्रीखंड पुरी पण करायची आहे. कोण कोण जेवायला येणार आहे माहीत नाही आहे, तर ते उद्याचं बेत अजून काही ठरलेलं नाही आहे. पुरणपोळी तर फायनली नैवेद्याला असतेच. एक 7 ते 8 पुरणपोळ्या उद्या करते, बाकी पुरण मी ठेवून देते. मग श्रीखंड चपाती किंवा श्रीखंड पुरी आणि बटाट्याची भाजी हा मेनू माझा नेहमीच असतो. मुली नाही आहेत, शाळेसाठी बाहेर गेलेत, आठवण तर येते. पण आता झालं मार्च एंडिंगला मुली येतील तेव्हा पुन्हा पुरण करणार आहे. अक्षय तृतीयाला भरपूर करते सगळं मेनू, कारण सगळे असतात परिवारामधले आणि आनंदाने तो सण जास्त मी करते. कारण माझा परिवार जेव्हा एकत्र असेल तोच माझ्यासाठी महत्त्वाचा सण असतो असं मी म्हणते. तरी मला प्रत्येक सण आवडतातच बाबा. मी किती त्रास होते सण करतच असते. कारण काय माहिती, बघू शकताय तिकडे आभाळ आलंय, वारा सुटलंय. चला बाबा पटकन, मला खूप काम आहेत, मी ठेवते आता. भेटू पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. सगळं आवरून मला आंघोळ करायची अजून. बाय 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 बाय. उद्या येणाऱ्या चैत्री पाडव्याच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. नवीन वर्ष सगळ्यांना सुखा समाधानाचं भरभराटीचं जाऊ देत आणि पाऊस पाणी चांगलं पडून माझं बळीराजा सुखी राहू देत असं मी देवापाशी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथं. उद्याच्या गुढीसाठी आता मी 10 नारळ पाडले. कुणाकुणाला हवे होते त्यांना दिले, शिवाय आता काकांना माझ्या घरी पाठवते. म्हणजे माझ्या काकींना, मला आणि ह्या काकांना पण देते. एक तो आम्ही कसा सोलते दाखवते. ते आम्ही नारळ सोलणी यंत्र आणलं आहे, ते आपण तर काका म्हणजे त्याच्याने काका नारळ किती छान सोलतात बघा. काका दाखवतो मागच्या बाबी देऊन आला का नारळ. खूप मोठे नारळ झालेत, खूपच मोठे नारळ झालेत, कोवळे आहेत, पहिल्यांदा काढले. हा घेऊन जावा की. हां सोला ना काका. हो का, हा काकाने ते कसं. किती मोठे मोठे नारळ आहेत, अगदी हातात पण नाही उचलत एवढे मोठे नारळ. आता कशाला फोडायचं उद्या देवाला. तुम्हाला घेऊन जा वाटलं. हे सगळं झाडावं लागणार आहे आपल्याला. फुटत नाही ना. नाही नाही, हा हे करा ना सोला. पाय द्या पहिले, पाय द्या त्याच्यावरती. हा तुम्हाला म्हणलं होतं मी सोलून द्या, तर तुम्ही म्हटलं की तसंच देऊया. हळू घे बाई, हाताला लागेल. नारळ सोलायचा मला. किती वाजले पिंकू ताई? 5 वाजले. मला गावात जायचं का? मावशी गेली बघा काही दोघांचं सांगा. आमच्या घरात घर भरले करायचं. तरी बरं बाबा, ते मला इतकं त्रास व्हायचा त्या खुरप्यानी सोलायचा नारळ. आमची आरोही तर म्हणते की मावशीकडे नारळाची झाड आहेत पण सोलताच येत नाही. आता ह्या वेळेला बघा पोरं नुसते नारळावरती. हळूहळू हाताला लागल. नारळ सोललं जात नाही. काका ठीक आहे, गावातल्या घरात एकदा तुम्हाला. हा जावा तुम्ही. भाभी तिथं आपण मसोबाला नारळ ठेवला तो एक आहे अजून. तुम्हाला सोलून घ्या की, मी चालली आता. जावा की, मशीन द्या की परत सोलू की. ह्यांच्याकडून सोलते हो मी. तो वैतागलाय, तुम्ही सगळे जावा. उद्या सगळं कचरा फेकून द्या बरं का बाहेर. हा म्हणजे, आणि नारळाच्या एक वेगळा खड्डा करायचा, जाळायचं नाही ते. सकाळी घाई लावायची का मशीन आणायचं. आता जाणून द्या म्हणा की, मशीन जाणून द्या म्हणा की त्यांना. झालं की तुमचं शेरीकडे पाठवून. आता सोलून द्या तुम्ही मला. केवढा मोठा नारळ आहे बघितलं का. बापरे, उचलत नाहीये. मोठ्या कलिंगडापेक्षा मोठा नारळ आहे हा. अगदी तांब्यापेक्षा जास्त, म्हणजे 1 लिटरपेक्षा जास्त पाणी निघतं ह्याच्यात. आणि खोबरं पण आहे. असे सिलेक्टेड. काय अवतार झालाय भाभी. भाभीकडे आज आपला अवतार दाखवू. माझं तर कसं तर दूर लागेल. दूर आमची आज अवतार बघा कशी आहेत. भाभीचं एवढं काम झालंय कालपासून. चला नारळाचं पाणी प्या मस्तपैकी, फ्रेश एनर्जी ड्रिंक. आजचा काय व्हिडिओ संपत नाही. एवढं सकाळी कुणाचं तोंड बघितलंय, सकाळपासून कामं काही संपत नाही आहेत.